नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या या फडके प्रकाशन सिरीजच्या 6व्या व्हिडिओमध्ये। याआधी 5 व्हिडिओ झालेले आहेत आणि त्या 5 व्हिडिओंमध्ये आपण 5 घटक म्हणजेच 5 धडे पूर्ण केलेले आहेत। ते तुम्ही पाहिले नसतील तर आधी ते पाहून घ्या, ठीक आहे। तर आता आपण आजचा आपला 6वा धडा म्हणजेच 6वा घटक 6वा व्हिडिओ सुरू करतोय, ज्याचं नाव आहे अध्यापन प्रक्रिया, ठीक आहे। अध्यापन प्रक्रिया या धड्याचं नाव आहे। महत्त्वाचे मुद्दे आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे अध्यापन प्रक्रिया, स्वरूप व वैशिष्ट्ये। यामध्ये अध्ययनास गतिमान करण्याचे सामर्थ्य अध्यापन प्रक्रियेत आहे। अध्यापन हे अध्ययनास पोषक आहे असा त्याचा सरळ अर्थ आहे। खरे तर अध्ययन हे नैसर्गिक आहे, सहज आहे। अध्यापन हे हेतुपूर्वक आयोजित केलेले असल्यामुळे ते मुद्दाम केलेले कृत्रिम असते। हा फरक आहे या ठिकाणी महत्त्वाचा, लक्षात घ्या। अध्ययन हे नैसर्गिक असते तर अध्यापन हे कृत्रिम असते, ठीक आहे। यामध्ये सुद्धा चुकी बरोबरमध्ये येऊ शकतं, पॉईंट टू पॉईंट, लाईन टू लाईन येतं ते, ठीक आहे। अध्यापनात शिक्षक, अध्ययनार्थी आणि विषय हे 3 घटक असतात। अध्यापनात ही त्रिकेंद्रात्मक प्रक्रिया आहे असा याचा सरळ अर्थ आहे। शिक्षक, अध्ययनार्थी आणि विषय हे 3 घटक असतात। या सर्व घटकांच्या आंतरक्रियांतून ज्या मानवी वर्तनाची निर्मिती होईल त्या वर्तनाचा आपण अध्यापन म्हणतो, ठीक आहे। महत्त्वाचे या ठिकाणी मुद्दे होते म्हणून घेतलेले आहेत। अशाच पद्धतीने महत्त्वाचे स्लाईड घेतलेले आहेत, त्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही, म्हणजे नक्कीच तुम्हाला फायदा या ठिकाणी होणार आहे। पुढचा या ठिकाणी मुद्दा महत्त्वाचा आहे की अनेक शिक्षण तज्ज्ञांनी अध्यापनाच्या व्याख्या केलेल्या आहेत, म्हणजे अध्यापन या संज्ञेच्या व्याख्या केलेल्या आहेत। त्यामुळे अध्यापनाच्या काही व्याख्या आहेत ज्या आपल्याला विचारल्या जातात TETमध्ये। तर पहिली व्याख्या या ठिकाणी आहे अध्ययनार्थ्यांचे अध्ययन व्हावे या उद्देशाने शिक्षकाने केलेल्या कृती म्हणजे अध्यापन होय। अशी व्याख्या कोणी केलेली आहे तर ही शेफलर यांनी केलेली आहे, शेफलर। पुढची व्याख्या आहे अभ्यासक्रम, नियोजन, सूचना व कृती आणि मूल्यमापन या 4 टप्प्यातून केली जाणारी कृती म्हणजे अध्यापन असे कोणी म्हटलेले आहे, डंकन यांनी म्हटलेले आहे, ठीक आहे। ह्या 2 व्याख्या 2 शिक्षण तज्ज्ञांच्या आहेत, हे लक्षात घ्या। या व्याख्या तुम्ही एका ठिकाणी वही घेऊन पॉईंट नोट डाऊन करत चला, म्हणजे आजच्या व्हिडिओतल्याही आणि याआधी जेवढे व्हिडिओ झालेले आहेत त्यांच्या पण। पुढची व्याख्या या ठिकाणी आपल्याकडे आहे गेज यांची व्याख्या आहे आपल्याकडे, जी इंग्रजीमध्ये दिलेली आहे, ठीक आहे। तुम्ही ती वाचून घेऊ शकता। टीचिंग इज अन ॲक्ट ऑफ इंटरपर्सनल इन्फ्लुएन्स एम ॲट चेंजिंग द वेज इन विच अदर पर्सन्स कॅन ऑर विल बिहेव, ठीक आहे। हायलाईट करून देतो तरीही मी, ही व्याख्या आहे इंग्रजीमध्ये। जर तुम्हाला वाटत असेल की मराठीमध्ये पाहिजे असेल तर तुम्ही या ठिकाणी गुगल ट्रान्सलेट करून घेऊ शकता, स्क्रीनशॉट काढून, ठीक आहे, ओके। पुढची स्किनर यांची व्याख्या या ठिकाणी आहे। तर स्किनर यांची व्याख्या आपण बघतोय, टीचिंग इज द अरेंजमेंट ऑफ कंटिजन्सीज ऑफ रेनफोर्समेंट। ही देखील व्याख्या इंग्रजीमध्ये आहे, ती देखील तुम्ही मराठीमध्ये ट्रान्सलेट करून घेऊ शकता, कारण स्किनर, शेफलर, डंकन याच्या आधी प्रश्न येऊन गेलेले आहेत, त्यामुळे त्याचा अभ्यास करणं कंपल्सरी आहे, मस्ट आहे, ठीक आहे। पुढे आहे या आणि इतर व्याख्यांवरून अध्यापन प्रक्रियेची खालील महत्त्वाची ठळक वैशिष्ट्ये आपल्या ध्यानात येतात। ती महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत, ते आपण थोडक्यात पाहून घेऊ। पहिलं वैशिष्ट्य आहे अध्यापन ही शिक्षक आणि अध्ययनार्थी यांच्यात आंतरक्रिया घडून येणारी तसेच विषयाशी संबंधित असलेली प्रक्रिया आहे। अध्यापन अध्ययनार्थ्याच्या अध्ययनास प्रवृत्त करणारी, गतिमान करणारी प्रक्रिया आहे। अध्ययनासाठी मुद्दाम, अतिशय पद्धतशीरपणे अनुकूल परिस्थिती व वातावरण अध्यापन प्रक्रियेतून केले जाते। पुढे आहे अध्यापन ही कला आहे, अध्यापन हे शास्त्र देखील आहे। हे 2 महत्त्वाचे मुद्दे आहेत। अध्यापन ही कला देखील आहे आणि अध्यापन हे शास्त्र देखील आहे।
पुढे आहे अध्यापन केल्यानंतर अध्ययनार्थ्यांचे मूल्यमापन शिक्षकास करावे लागते. अध्ययनार्थ्यांनी किती गोष्टी आत्मसात केल्या आहेत ते पाहणे म्हणजे मूल्यमापन होय. असे काही ठळक वैशिष्ट्ये या ठिकाणी होते. पुढे देखील थोडक्यात फक्त काही महत्त्वाची माहिती आहे म्हणून ही स्लाईड घेतलेली आहे. जसे की आपण मागे पाहिलंच की अध्ययन ही कला आहे, तसेच ते शास्त्र देखील आहे. ठीक आहे, कला आणि शास्त्र. अध्यापन ही कलाही आहे आणि शास्त्रही आहे. शास्त्र म्हणजे काय, तर एखाद्या विषयाचा पद्धतशीर अभ्यास म्हणजे शास्त्र. सिस्टमॅटिक स्टडी ऑफ अ पर्टिक्युलर सब्जेक्ट म्हणजेच सायन्स, ज्याला शास्त्र म्हटलं जातं मराठीमध्ये, ही व्याख्या आहे. अध्यापन या शास्त्राचा व्यवस्थितपणे अभ्यास करावा लागतो. अध्यापनाचे घटक पद्धती अभ्यासाव्या लागतात. अध्यापन करताना विद्यार्थ्यांच्या वयाचा, अनुभवाचा विचार करावा लागतो. पाठ्यवस्तूही अभ्यासावी लागते. ह्या वर्षात 2 ओळी महत्त्वाच्या आहेत फक्त, जे की हायलाईट मी केलेले आहेत. पुढचा आपला या ठिकाणी मुद्दा आहे अध्यापन प्रक्रिया, अध्ययनास प्रेरक व पोषक प्रक्रिया. आता ह्या स्लाईडमध्ये जे काही महत्त्वाचं असेल ते मी हायलाईट करतो फक्त. अध्यापन करण्यापूर्वी निश्चित केलेली उद्दिष्टे बऱ्याच प्रमाणात साध्य झाल्याचे आढळल्यास त्या अध्यापनास परिणामकारक अध्यापन असे संबोधता येईल. एवढी एकच ओळ फक्त या स्लाईडमध्ये महत्त्वाची आहे. पुढे आहे अध्ययनार्थ्यांच्या वर्तनाच्या स्वरूपात परिणामकारकता मोजता येते. ठीक आहे. प्रभावी किंवा परिणामकारक अध्यापनासाठी ठराविक पद्धती सांगता आली नाही तरी परिणाम अध्यापनाची सर्वसामान्य तत्वे परिणामकारक आहे. ते परिणामकारक अध्यापनाची सर्वसामान्य तत्वे मात्र सांगता येतात. अध्यापनात या तत्वांचा वापर केला किंवा वापर असेल तर ते अध्यापन परिणामकारक होते. आता ही 10 तत्वे आहेत. या ठिकाणी ह्या स्लाईडमध्ये 5 आणि पुढच्या स्लाईडमध्ये 5 अशी तत्वे मी बसवलेली आहेत. ते आपण थोडक्यात पाहून घेऊ. या ठिकाणी पहिलं तत्व आहे अध्यापनाचा केंद्रबिंदू अध्ययनार्थी असला पाहिजे. अध्ययनार्थ्यांचे वय, बुद्धी, परिपक्वता, कल, अनुभव, अभिरुची या सर्व गोष्टी विचारात घेऊन केलेले अध्यापन परिणामकारक होते. पुढे आहे अध्यापनात अध्ययनार्थ्यांचा दैनंदिन अनुभव अत्यंत महत्त्वाचा असतो. अध्यापन घटकांचा जीवनाशी, जीवनातल्या अध्ययनार्थ्यांच्या अनुभवांशी संबंध जोडता आला पाहिजे. ठीक आहे. पुढे आहे अध्ययनार्थ्यांचा सक्रिय सहभाग, क्रीडा पद्धती, माफक विनोद, रंजकता, सहजता यातून अध्यापन परिणामकारक होते. ते नाविन्यपूर्ण असले की परिणामकारक ठरते. त्यानंतर चौथा या ठिकाणी मुद्दा आहे, चौथं तत्व आहे अध्ययनार्थ्यांच्या पूर्वज्ञानाची दखल घेऊन नवीन ज्ञानाचा पूर्वज्ञानाशी संबंध प्रस्थापित केल्याने ते प्रभावी अध्यापन होते. त्यानंतर या स्लाईडमधला शेवटचा परंतु 5वा मुद्दा आहे अध्यापनात आवश्यक तिथे योग्य अशा शैक्षणिक साहित्याचा वापर अधिक परिणामकारक ठरतो. शैक्षणिक साहित्याचा वापर अधिक केल्यास अधिक परिणामकारक अध्यापन होते. पुढे आहे अध्यापनात ज्ञाताकडून अज्ञाताकडे, सोप्याकडून कठीणाकडे, मूर्ताकडून अमूर्ताकडे, विशेषाकडून सामान्याकडे अशा सूत्रांचा वापर करणे प्रभावी अध्यापनात अपेक्षित असते. ही काही सूत्र आहेत जी तुम्हाला माहिती असतीलच. पुढे आहे ज्या अध्यापनात अध्ययनार्थ्यांच्या कृतीला प्राधान्य दिले जाते ते अध्यापन परिणामकारक होते. त्यानंतर 8वा मुद्दा आहे ज्या अध्यापनात अध्ययनार्थ्यांच्या उपजत क्षमता विकसित केल्या जातात ते अध्यापन प्रभावी अध्यापन होते. 9वा मुद्दा आहे परिणामकारक अध्यापनात अध्यापन पद्धती, तंत्रे व साधने यांची योग्य निवड केली जाते. आणि त्यानंतर 10वा आणि शेवटचे तत्व आहे प्रभावी अध्यापनात साध्य करण्याची उद्दिष्टे अगोदर निश्चित केली जातात. अशा पद्धतीची 10 तत्व ही परिणामकारक अध्यापनासाठी आहेत, जी आपण आता मागे पाहिलेली आहेत. पुढच्या स्लाईडवर या ठिकाणी आहे ते म्हणजे विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील आंतरक्रिया. विविध आंतरक्रिया असतात. ह्यावरती वाचू शकताय तुम्ही किंवा खाली या ठिकाणी लिहिलेलं आहेच मी, त्या चित्रामध्ये आहेतच. एक आहे विद्यार्थी शिक्षक आंतरक्रिया, अनेक विद्यार्थी शिक्षक आंतरक्रिया किंवा विद्यार्थी आंतरक्रिया, त्यानंतर एक विद्यार्थी अनेक विद्यार्थी आंतरक्रिया. अशा पद्धतीच्या आंतरक्रिया असतात ज्यांना आपण वर्गांतर्गत आंतरक्रिया म्हणत असतो. ठीक आहे. या वर्गाच्या बाहेरच्या आंतरक्रिया नसून वर्गांतर्गत आंतरक्रिया आहेत. या ठिकाणी वरती देखील लिहिलेलं आहेच. अध्ययन आणि अध्यापनात विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यात आंतरक्रिया म्हणजेच काय, इंटरॅक्शन सुरू असते. अध्यापन प्रक्रिया विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील देवाणघेवाणीवर आधारित असते. हे आपणास विसरून चालणार नाही. अध्यापन प्रक्रियेत विद्यार्थी आणि शिक्षक यांचा सहभाग असतो. हे आता माहीत आहेच तुम्हाला, परंतु तरीही हायलाईट करतो. आंतरक्रियांचा सहभाग हा खाली दर्शवल्याप्रमाणे असतो. ठीक आहे.
जे आपण पाहिलेले आहेत या आंतरक्रिया, 4 प्रकारच्या आंतरक्रिया आहेत. वर्गांतर्गत आंतरक्रिया. पुढे आहे अध्यापन पद्धती. पुढचा मुद्दा आहे अध्यापन पद्धती. अध्ययन गतिमान करण्यासाठी अध्यापनाची गरज असते. बरोबर, हे तर तुम्हाला माहीत आहेच. अध्ययन गतिमान होण्यासाठी मानसशास्त्रीय बैठक असावी लागते. तसेच प्रभावी अध्यापनाचीही आवश्यकता असते. हे अध्यापन प्रभावी होण्यासाठी अध्यापनाच्या विविध पद्धती, तंत्रे, साधने यांचा उपयोग करणे अगत्याचे असते. हा उपयोग करीत असताना विद्यार्थ्यांचा वयोगट व बौद्धिक क्षमता विचारात घेणे आवश्यक असते. यामुळेच कालानुरूप नवनवीन अध्यापनाची तंत्रे व पद्धती विकसित होत आहेत. आजपर्यंत अनेक अध्यापन पद्धतींचा वापर हा प्रभावी अध्यापनासाठी केला जात आहे. या सर्व पद्धतींचा विचार केला तर असे लक्षात येईल की अध्यापनाचे 2 गट खालीलप्रमाणे पडतात. ते 2 गट कोणते आहेत? तर हे महत्त्वाचे 2 गट आहेत. अध्यापन पद्धतींचे प्रकार आपण बघतोय. त्यामध्ये अध्यापन पद्धती आणि त्याचे 2 गट आहेत. त्यापैकी पहिला गट आहे शिक्षक प्रधान आणि दुसरा गट आहे विद्यार्थी प्रधान. शिक्षक प्रधानमध्ये काय आहे? तर व्याख्यान पद्धती आणि कथन पद्धती. थोडक्यात काय? तर जी एका पद्धतीने चालते, म्हणजे व्याख्यान आणि कथन शिक्षक फक्त करत असतात. यामध्ये विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष काही सहभाग नसतो. ठीक आहे. आणि विद्यार्थी प्रधान यामध्ये काय असतं? चर्चा पद्धती असते. पुढे आहे पर्यवेक्षित अध्ययन पद्धती आणि स्वयं अध्ययन पद्धती. ह्या 3 पद्धती आहेत. यामध्ये विद्यार्थी जास्तीत जास्त कृतिशील असतात. शिक्षक प्रधान पद्धतीमध्ये फक्त शिक्षक कृतिशील असतो, शिक्षक सांगत असतो, विद्यार्थी मात्र शांत बसून फक्त ऐकण्याची भूमिका घेतात. ठीक आहे. याची थोडक्यात माहिती आपल्याला घ्यायची आहे. जास्त डिटेलमध्ये जायचं कारण नाही आहे. परीक्षेच्या दृष्टीने फक्त महत्त्वाचं आपल्याला बघायचं आहे. पहिली शिक्षक प्रधान आंतरक्रिया आपण पहिली बघणार आहोत. आकृतिबंध. त्यामध्ये पहिलं आहे व्याख्यान पद्धती. व्याख्यान पद्धतीमध्ये बघा, व्याख्यान पद्धती ही शिक्षक केंद्रीय आहे. या पद्धतीत शिक्षक एखाद्या विषयाचा किंवा घटकाचा अभ्यास करून आपली मते समूहासमोर मांडत असतो. या पद्धतीत विद्यार्थ्यांचा सहभाग हा खूपच कमी असतो, जसं की मी बोललोच आता मागे. म्हणजे जवळजवळ नसतोच, परंतु चालू असताना जर काही एखादा प्रश्न विचारला तर तेवढंच उत्तर फक्त विद्यार्थी देतात, अन्यथा काही सहभाग विद्यार्थ्यांचा नसतो यामध्ये. सर्वसाधारणपणे ही पद्धती कुमारावस्थेतील मुलांसाठी उपयुक्त ठरते. या पद्धतीत हे बघा, हे देखील महत्त्वाचं आहे, कुमारावस्थेतील मुलांसाठी उपयुक्त ठरते. या पद्धतीत व्याख्याता सलगपणे आपले विचार मांडतो. व्याख्यात्याला व्याख्यानाची तयारी चांगल्या प्रकारे करावी लागते. व्याख्यान जर चैतन्यपूर्ण, रसिक, मनोरंजक असेल तर विद्यार्थ्यांचे अवधान टिकून राहते. म्हणजेच काय, विद्यार्थ्यांचे लक्ष टिकून राहते असं म्हणायचं आहे. अवधान हा मानसशास्त्रीय शब्द आहे, तो लक्षात घ्या. ठीक आहे. व्याख्यान प्रभावी करण्यासाठी विषयाची मांडणी मुद्देसूद करावी लागते. त्याचबरोबर विविध दाखले, उदाहरणे व योग्य स्पष्टीकरणाची जोड त्याला द्यावी लागते. एखादा विषय सहजासहजी शिकवण्यासाठी या पद्धतीचा उपयोग केला जातो. व्याख्यान देताना समोरच्या श्रोत्यांचा वयोगट व मानसिकतांचा विचार करणे आवश्यक असते. मोठ्या वयोगटासाठी ही व्याख्यान पद्धती किंवा कथन पद्धती योग्य आहे, विशेषतः कॉलेजच्या मुलांसाठी. परंतु शालेय विद्यार्थ्यांसाठी या पद्धती योग्य नाहीत, कारण त्या विद्यार्थ्यांना यामधून फारसं ज्ञानग्रहण होणार नाही. त्याचे दोष आता आपण गुण आणि दोष, महत्त्वाचे गुण आणि महत्त्वाचे दोष या ठिकाणी बघणार आहोतच. व्याख्यान पद्धतीचे गुण आपल्याला बघायचे आहेत. तत्वे, सिद्धांत व कठीण विषय मांडण्यासाठी या पद्धतीचा वापर करता येतो. नवीन माहिती, प्रसंग, घटना निवेदन करण्यासाठी ही पद्धती उपयोगी ठरते. व्याख्यान देताना विविध चित्रे, साधने यांचा वापर करता येतो. कमी वेळात जास्त अध्यापन करणे शक्य होते आणि दुर्मिळ माहिती सहज देता येते. हे व्याख्यान पद्धतीचे गुण आहेत. आता गुण आहेत म्हटल्यावर दोषही असतात. मग ते दोष कोणते आहेत? तर ते दोष हे खालीलप्रमाणे दोष आहेत. पहिला दोष आहे विद्यार्थी निष्क्रिय बनतात, फक्त ऐकायची भूमिका घेतात. ते विद्यार्थ्यांच्या विचारांना चालना मिळत नसल्यामुळे त्यांच्या विचार, तर्क व आकलन शक्तीचा विकास होत नाही. पुढचा मुद्दा आहे अवधानाचे केंद्रीकरण होत नाही. त्यानंतर वेळेचा अपव्यय होतो, कारण काही गोष्टी विद्यार्थी पुस्तकात वाचून सहजपणे समजू शकतात. आणि त्यानंतर पाचवा दोष आहे यामधला की व्याख्यात्याच्या ठिकाणी व्याख्यान कौशल्य नसेल तर श्रोते कंटाळतात व आकलन व्यवस्थित होत नाही. शक्यतो वरच्या वर्गातील विद्यार्थ्यांकरिता या पद्धतीचा वापर करावा. एखादा घटक व्याख्यान पद्धतीने शिकवणे योग्य असेल तर त्या घटकासाठीच फक्त व्याख्यान पद्धतीचा वापर करता यावा. म्हणजे हा घटक व्याख्यान पद्धतीने शिकवण्यासारखा आहे का हे बघावं. नाहीतर एखाद्या पद्धतीमध्ये चर्चा पद्धती किंवा प्रयोग दिग्दर्शन पद्धती वगैरे जर योग्य असेल किंवा जसं आपण मागे बघितल्या इतर पद्धती पण असतील तर त्या पद्धती वापरल्या पाहिजे. ठीक आहे.
हे बघा या ठिकाणी आपण या पद्धती पाहिल्या की चर्चा पद्धती, पर्यवेक्षित अध्ययन पद्धती, स्वयं अध्ययन पद्धती ह्या पद्धती आहेत. या व्यतिरिक्त अनेक पद्धती आहेत, पण ह्या महत्त्वाच्या पद्धती या ठिकाणी घेतलेल्या आहेत. ठीक आहे. दोष पाहिले आपण या ठिकाणी. आता पुढे जातोय आपण कथन पद्धतीकडे. दुसरी पद्धती आहे आपली कथन पद्धती. ठीक आहे. कथन पद्धतीमध्ये बघा, कथन आणि व्याख्यान हे दोन्ही शब्द व्यवहारात एकाच अर्थाने वापरले जातात. व्याख्यान आणि कथन या दोन्हीत साम्यही आहे, परंतु या दोन्ही पद्धती वेगवेगळ्या आहेत. नवीन माहिती सांगणे, एखाद्या प्रसंगाचे, स्थानाचे किंवा देखाव्याचे वर्णन करण्यासाठी या पद्धतीचा वापर केला जातो. हे बघा, एखाद्या प्रसंगाचे, स्थानाचे किंवा देखाव्याचे वर्णन करण्यासाठी या पद्धतीचा वापर केला जातो. प्रभावी अध्यापक शिक्षकाला अनेक कौशल्य आत्मसात करावे लागतात. कथन हे त्यातीलच एक कौशल्य. या पद्धतीचा वापर मराठी आणि इतिहास या विषयात अधिक केला जातो. ठीक आहे. पुष्कळ अध्यापक या पद्धतीचा अवलंब करीत असतात, परंतु ही पद्धती पूर्णतः निर्दोष म्हणता येणार नाही. या पद्धतीचा अतिरेक करणे टाळले पाहिजे. आता या पद्धतीचे देखील गुण आहेत आणि पुढे आपण त्याचे दोष देखील बघणार आहोत. पहिला गुण आहे, नवीन माहिती सांगण्यासाठी ही पद्धती चांगली आहे. दुसरा गुण आहे, या पद्धतीच्या वापरामुळे सलग व सुसंगत बोलण्याची सवय लागते. शिक्षकात आत्मविश्वास निर्माण होतो. या पद्धतीच्या वापरामुळे उच्चार स्पष्ट होतात व आवाजातील चढ उताराचे महत्त्व समजते. त्यानंतर पुढे आहे, कथन चांगले असेल तर परिणामही चांगला होतो. आणि शेवटचा गुण आहे, महत्त्वाची तत्त्वे सहज व थोड्या वेळात अधिक माहिती देता येते. यानंतर कथन पद्धतीचे दोष आपल्यासमोर आहेत. हे दोष आहेत, ही पद्धती एकतर्फी आहे. विद्यार्थी फक्त श्रवणशक्तीचेच कार्य करतात. पुढे आहे, कथनात सलगता नसेल तर ती रटाळ होते. विद्यार्थी सतत दुसऱ्यावर अवलंबून राहतात. कथनात दोष असेल तर आकलन सुलभ होत नाही. स्वयं अध्ययनास अजिबात वाव नसतो. हे कथन पद्धतीचे दोष आहेत. आणि खाली त्यांनी एक काही माहिती दिलेली आहे की व्याख्यान व कथन पद्धतीत साम्य जाणवते. व्याख्यानात चित्रे, तक्ते इत्यादीचा वापर केला जातो, पण कथन वर्णनात्मक असते. हे बघा, हे या ठिकाणी आहे. व्याख्यानात चित्रे, तक्ते इत्यादीचा वापर केला जातो, पण कथन वर्णनात्मक असते. कथन हे व्याख्यानाचा एक भाग आहे. पूर्ण अध्यापन कथनाने केल्यास त्यात दोष राहण्याची शक्यता असते. कथनच नाही, कुठलीही पद्धती घ्या, ती जर एकच पद्धती वापरायची म्हटली तर त्याचे काही ना काही गुण, काही ना काही दोष असतातच. प्रत्येक गोष्ट ही काही ना काही त्यामध्ये दोष असतोच. ठीक आहे. पूर्ण निर्दोष अशी गोष्ट असू शकत नाही, सदोषच असतात गोष्टी. ठीक आहे. पुढे आहे विद्यार्थी प्रधान अध्यापन पद्धती. आता शिक्षक प्रधान आपण व्याख्यान आणि कथन ह्या दोन पद्धती या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. आता पुढच्या आहेत तीन पद्धती आपण मागे बघितल्या की त्या विद्यार्थी प्रधान पद्धती आपल्याला बघायच्या आहेत. त्यातली पहिली पद्धत आहे चर्चा पद्धत. चर्चा म्हणजे कोणत्याही प्रश्नाचे, विषयाचे, घटकाचे किंवा समस्येचे सर्वांनी मिळून केलेले विश्लेषण व मूल्यमापन होय. याची थोडक्यात व्याख्या या ठिकाणी दिलेली आहे आपल्याला. चर्चा ही वेगवेगळ्या प्रकारांनी केली जात असते. काही वेळेला शिक्षक स्वतः चर्चेत भाग घेतात, तर काही वेळेला गटवार विद्यार्थ्यांची विभागणी करून निरीक्षकाचे कार्य करतात. काही वेळेस चर्चा ही अनौपचारिक असते, तर काही वेळेला ती योजनाबद्ध पद्धतीने केली जाते. म्हणजे आपोआप चर्चा सुरू होते, ती अनौपचारिक असते आणि ठरवून एखादा विषय देऊन, ज्याला आपण वादविवाद प्रकारची चर्चा देखील करता येऊ शकते. दोन गट त्यामध्ये आपण करू शकतो. अशा प्रकारचे विविध उपक्रम वर्गामध्ये घेतले जाऊ शकतात. आता चर्चेचे दोन प्रकार आहेत, ते आपण या ठिकाणी बघतो आहोत. पहिला प्रकार आहे शिक्षण संचलित आणि दुसरा प्रकार आहे विद्यार्थी संचलित. शिक्षक संचलित चर्चेत शिक्षक हा महत्त्वाचा घटक असतो, तर विद्यार्थी संचलित मध्ये विद्यार्थी महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. हे बघा, महत्त्व एवढंच आहे, नावावरूनच ते कळतं. विद्यार्थी संचलितमध्ये विद्यार्थी महत्त्वाची भूमिका पार पाडतात आणि शिक्षक संचलितमध्ये शिक्षक महत्त्वाचा घटक म्हणजेच शिक्षक महत्त्वाची भूमिका पार पाडतात. ज्यावेळेस विद्यार्थी चर्चा करीत असतात त्यावेळेस ती चर्चा योग्य दिशेने चालली आहे की नाही या गोष्टीकडे शिक्षकाने लक्ष देणे गरजेचे असते. म्हणजेच शिक्षकाची भूमिका मार्गदर्शकाची व निरीक्षकाची असते. या ठिकाणी आणखी एक शब्द वापरला जातो, तो शब्द म्हणजे सुलभक. ठीक आहे. या ठिकाणी हा शब्द दिलेला नाही, परंतु शिक्षकाची भूमिका ही सुलभकाची असते. ठीक आहे. तो एक शब्द आहे, लक्षात ठेवत जा.
आता चर्चा पद्धतीचे गुण आणि दोष आपल्याला बघायचे आहेत. त्यातील पहिला मुद्दा आहे चर्चा पद्धतीचे गुण. कोणकोणते गुण आहेत? अध्यापन प्रभावी होण्यास मदत होते. विद्यार्थ्यांमधील नेतृत्व सहकार्याची भावना हे गुण विकसित होतात. शिक्षकावरील वैयक्तिक मापाचा भार हलका होतो. त्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये खेळीमेळीचे व निरोगी संबंध प्रस्थापित करता येतात. आणि शेवटचा मुद्दा आहे, शेवटचा गुण आहे, चर्चेमुळे समस्येचे निराकरण व घटकाचे आकलन सुलभ होते. यानंतर चर्चा पद्धतीचे आपण दोष पाहणार आहोत. त्यातील पहिला दोष आहे वेळखाऊ पद्धती आहे. प्रत्येक घटक चर्चेने शिकवणे शक्य होत नाही. त्यामुळे शिक्षकांची संख्या वाढवणे गरजेचे, ते परवडण्यासारखे नाही. चर्चा पद्धतीने शिक्षकांची संख्या आपल्याला वाढवावी लागते, ते परवडण्यासारखं पण नाही आहे आणि गरजेचं पण नाही आहे. वरील पद्धतीने निरनिराळ्या विषयांच्या घटकाचे अध्यापन करताना सामुदायिक अध्यापन व गटवार मार्गदर्शन या 2 पातळींवर संयोजन करावे. त्यामुळे अध्यापन परिणामकारक व अध्ययन चांगले होईल. ठीक आहे, अध्यापन परिणामकारक आणि त्यामुळेच अध्ययन चांगले होईल. पुढे आहे पर्यवेक्षित अध्ययन. विद्यार्थी केंद्रितमधली दुसरी पर्यवेक्षित अध्ययन. यामध्ये आहे अध्ययनार्थी स्वतः अभ्यास करीत असताना अध्ययन प्रक्रियेत त्याला उत्तेजन देणे आणि मार्गदर्शन करून त्याला स्वावलंबी व कार्यक्षम बनवण्याचे जे कार्य शिक्षक करीत असतात त्या कार्यास पर्यवेक्षित अध्ययन असे म्हणतात. हे बघा, ही व्याख्याच्या ठिकाणी दिलेली आहे, ती हायलाईट मी करून दाखवतो तुम्हाला. हे बघा, ठीक आहे. पर्यवेक्षित अध्ययनाची नितांत आवश्यकता आहे असे आपणास आढळून येते. अनेक विद्यार्थ्यांना अभ्यास करायचा म्हणजे नेमके काय करायचे हे माहीत नसते. अभ्यास करण्याची जी एक विशिष्ट पद्धत विकसित होणे आवश्यक असते ती अध्ययनार्थ्यांच्या बाबतीत निश्चित झालेली नसते. अध्ययन तंत्र विकसित न झाल्यामुळे हजारो विद्यार्थी परीक्षेत अनुत्तीर्ण होतात, निराश होतात, उदासीन होतात. माध्यमिक शालांत परीक्षेत अनेक वेळा अपयश आले की शिक्षणाचा नाद हे विद्यार्थी सोडून देत असतात. त्यामुळे पर्यवेक्षित अध्ययन ही महत्त्वाची संकल्पना आहे. याविषयी अधिक माहिती आपण अजून घेणार आहोत. पर्यवेक्षित अध्ययनात शिक्षकाची भूमिका अत्यंत महत्त्वाची व जबाबदारीची असते. यात सर्व मार्गदर्शन शिक्षकाने प्रत्येक अध्ययनार्थ्याला व्यक्तिगत स्वरूपात करायचे असते. हे बघा, व्यक्तिगत स्वरूपात अध्ययन करावे लागते. शिक्षकाला मार्गदर्शन करावे लागते वैयक्तिक स्वरूपामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याजवळ जाऊन. हे बघा, प्रत्येकाजवळ जाऊन त्याच्या चुका व अडचणी सहानुभूतीपूर्वक समजून घेऊन त्या दूर करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. प्रत्येक अध्ययनार्थी लक्षपूर्वक अभ्यास करतो की नाही त्याकडे लक्ष दिले गेले पाहिजे. योग्य वाटल्यास एखाद्या मुद्द्यावर चर्चाही करण्यास हरकत नाही. अध्ययनार्थ्यांना ठराविक वेळ एकाग्र अभ्यास करण्याची सवय पर्यवेक्षित अध्ययनात विकसित करायची असते. ठीक आहे, हे बघा, शेवटचं वाक्य देखील या ठिकाणी महत्त्वाचं आहे. आणि पर्यवेक्षित अध्ययनाची काही उद्दिष्टे आहेत. ही उद्दिष्टे आपण थोडक्यात पाहून घेऊ. पहिलं उद्दिष्ट आहे पाठ्यांश आत्मसात करण्याबरोबर उत्तम अभ्यासाच्या सवयी अध्ययनार्थ्यात विकसित करणे. अध्ययनार्थ्यात स्वयं अध्ययनाची पात्रता निर्माण करणे. अध्ययनार्थ्यांच्या दोषांचे व त्रुटींचे निदान करून त्यानुसार त्यांना मार्गदर्शन करणे. अध्ययनार्थ्यांचा अभ्यास पर्यवेक्षित स्वरूपात शाळेतच करून घेणे. अध्ययनार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवणे. यासाठी पुढील बाबींचा अवलंब करावा. कशासाठी? यावरील बाबींसाठी, वरील उद्दिष्टांसाठी. विद्यार्थ्यांना त्यांच्या कुवतीनुसार स्वाध्याय द्यावेत व ते त्यांना करावयास प्रवृत्त करावे. मार्गदर्शन करावे. आवश्यक ते साहित्य, ग्रंथ, शब्दकोश, नकाशा, पाठ्यपुस्तके उपलब्ध करून द्यावे. पाठ्यांशातील कोणता भाग महत्त्वाचा, कशावर भर द्यावा इत्यादी जे काही महत्त्वाचे मुद्दे असतात ते कसे निवडावे यासंबंधी मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. मार्गदर्शन करावे. ठीक आहे. तर स्वयं अध्ययन पद्धती. आता या ठिकाणी आपल्या 2 पद्धती संपलेल्या आहेत. पहिली पद्धत होती चर्चा पद्धत, दुसरी पद्धत होती पर्यवेक्षित अभ्यास. ठीक आहे, पर्यवेक्षित अध्ययन, पर्यवेक्षित अभ्यास एकच आहे. आता आपली तिसरी पद्धत आहे स्वयं अध्ययन पद्धती. नावातच सगळं काय आहे तरी पण आपण थोडक्यात माहिती बघून घेणार आहोत. शिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार स्वप्रयत्नाने ज्ञान व अध्ययन कौशल्य आत्मसात करणे म्हणजे स्वयं अध्ययन होय. स्वतः प्रयत्नपूर्वक केलेले अध्ययन म्हणजेच स्वयं अध्ययन. अध्ययनार्थी स्वतः शिकण्याची क्षमता बाळगून असतो, पण ही क्षमता अंतस्थ असते, प्रकट झालेली नसते. स्वयं अध्ययनाची संधी अध्ययनार्थ्याला मिळणे गरजेचे असते. तसेच त्याच्याभोवती योग्य वातावरण निर्माण करण्याची गरज असते. त्यातून अध्ययनार्थ्यांची स्वयं अध्ययनाची क्षमता विकसित होते. क्रीडेतून अध्ययन तसेच विविध कृतींचा, विविध उपक्रमांचा आधार घेऊन स्वयं अध्ययन सहजपणे प्रत्यक्षात आणणे शक्य आहे. दैनंदिन साचेबंद पद्धतीत मात्र स्वयं अध्ययनाची कुचंबना होते. स्वयं अध्ययन विकसित होण्यात अडथळे निर्माण होतात. साचेबंद पद्धतीपासून गरजेचे आहे. दररोजच्या अध्यापनात अध्ययनार्थ्यांना कसे अनुभव द्यायचे व त्यांच्याकडून
कोणत्या कृती करून घ्यायच्या त्याचा विचार करून अवलंब केल्यास वर्गाध्यापनातून स्वयं अध्ययन विकसित करता येईल. पुढे आहे, ही महत्त्वाचं आहे, याकडे जर लक्ष द्या. बघा खाली हायलाईट करून दाखवतो मी तुम्हाला. हे बघा, रुडयार्ड किपलिंग, ठीक आहे, यांनी काय, का, कुठे, केव्हा, कसे, कोणते हे अध्ययनार्थ्यांचे 6 प्रश्न स्वतःला विचारून त्याची उत्तरे स्वतः शोधणे म्हणजे स्वयंअध्ययन असं सांगितलेलं आहे. हे बघा वरती पण ते दिलेले आहे, मी हायलाईट करून दाखवतो परत. अध्ययनार्थ्याचे मित्र कोणते मित्र आहेत? काय, का, कोठे, केव्हा, कसे, कोणते, हे 6 प्रश्न आहेत. कुठलाही प्रश्न पडला तर ते हे 6 प्रश्न त्याला विचारायचे, म्हणजे कुठलीही समस्या तुमच्याकडे असेल तेव्हा. पुढे आहे स्वयंअध्ययनाची साधने. स्वयंअध्ययनाची साधने कोणकोणती आहेत? स्वयंअध्ययनाला श्रवण हे फार मोठे परिणामकारक व प्रभावी साधन आहे. जिज्ञासेपोटी अनेक गोष्टी विविध माध्यमातून ऐकून घेण्याची सवय अध्ययनार्थ्याला लावली पाहिजे. अध्ययनार्थ्यांना वस्तू, परिसर, माणसे, वनस्पती, पशुपक्षी, वृक्ष यांचे सूक्ष्म निरीक्षण करावयाची संधी उपलब्ध करून दिली पाहिजे. निरीक्षणासारखे स्वयंअध्ययनासाठी दुसरे प्रभावी साधन नाही. हे निरीक्षण दूरदर्शनवरील नॅशनल जिओग्राफी किंवा डिस्कवरी सारख्या कार्यक्रमातूनही करता येईल. ज्ञानाची समृद्ध खाण म्हणजे ग्रंथालय. ग्रंथालयातील पुस्तके ही ज्ञानाची महाद्वारे आहेत. मनोरंजक पुस्तकांपासून अनुभव देण्यास प्रारंभ करावा. त्यातून वाचनाची आवड निर्माण झाली की मग वाचन साधनाद्वारे स्वयं अध्ययन उत्तम प्रकारे होईल. म्हणजे सर्वात आधी तुम्ही त्यांना आवडतील अशी गोष्टीची पुस्तकं त्यांना वाचायला देऊ शकता. त्यातून एकदा वाचनाची आवड निर्माण झाली की हळूहळू जी पुस्तकं मुलांना बोर वाटतात अशी पुस्तकं वाचायला आपण देऊ शकतो. म्हणजेच जी पुस्तकं ज्ञान आहे ज्या पुस्तकांमध्ये, अशी पुस्तकं सहसा मुलं पहिल्यांदा वाचायला घेणार नाहीत. म्हणून अध्यापनाची प्रतिमाने, आता महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे. अध्यापनाची प्रतिमाने ही अध्यापनाची प्रतिमाने कोणी मांडलेली आहेत तर डॉक्टर ब्रूस जॉईस आणि मार्शा विल या दोघांनी मांडलेली आहेत. ठीक आहे, यांना अध्यापन प्रतिमानाचे जनक असं म्हटलं जातं. त्यांनी प्रतिमानाची जी व्याख्या केलेली आहे ती खाली आहे. वरती इंग्रजीमध्ये व्याख्या इंग्लिश वर्णाने वाचून घ्यावी, मी मराठीमध्ये वाचून दाखवतो आहे. अध्यापनाची प्रतिमाने म्हणजे एक प्रकारचे नियोजन किंवा नमुना होय. या प्रतिमानामुळे अभ्यासक्रमाची रचना करता येते व वर्गातील अध्यापनाला दिशाही देता येते. ही व्याख्या डॉक्टर ब्रूस जॉईस व मार्शा विल या केलेली आहे. अध्यापन प्रतिमानांचे वर्गीकरण करण्यात आलेले आहे. ते वर्गीकरण कसे आहे, महत्त्वाचे आहे, त्यावर नेहमी प्रत्येक TETला प्रश्न येत असतात. त्यामुळे हे पाठांतरच करून जावं लागणार आहे, दुसरा पर्याय नाही याच्यामध्ये काही. तत्पूर्वी महत्त्वाची माहिती आधी सांगू त्याविषयी, मग प्रतिमानांवर मी बोलणारच आहे पुढच्या स्लाईड्समध्ये. अध्यापनाची उद्दिष्टे वेगवेगळी असतात. त्यांना अनुसरून शिक्षकांची भूमिका, अध्यापन प्रक्रिया आणि वातावरण निर्मिती वेगवेगळ्या प्रकारे होत असते. साहजिकच अध्यापनाच्या विविध उद्दिष्टांना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला न्याय देण्यासाठी प्रतिमाने वेगवेगळी व अनेक प्रकारची असणे आवश्यक आहे. त्यामुळे एकूण 22 प्रतिमानांची निर्मिती करण्यात आलेली आहे. बघा, एकूण 22 प्रतिमानांची निर्मिती करून त्यांचे 4 प्रकारात कुलात वर्गीकरण केलेले आहे. ह्या प्रत्येक वर्गाला मानसिक विचार किंवा उपपत्ती आधारभूत आहे. 22 प्रतिमानं आहेत आणि त्यांनी 4 कुलात त्यांचे 4 प्रकारात त्याचे वर्गीकरण आहे. एवढं लक्षात घ्या, 22 प्रतिमानं आहेत आणि 4 प्रकारामध्ये त्याचे वर्गीकरण आहे. असा प्रश्न TETला याद येऊन गेलेला आहे. परत देखील रिपीट होऊ शकतो, त्यामुळे लक्षात घ्या. आणि ही पुढची जी 22 प्रतिमानं आहेत ती प्रतिमानं कोणाची आहेत, कोणी मांडलेली आहेत, त्याचे स्पेसिफिक जनक कोण आहेत, त्यामागे उपपत्त्या कोणत्या आहेत, याविषयी उलटेपालटे प्रश्न येत असतात. त्यामुळे इथून पुढच्या स्लाईड अत्यंत महत्त्वाच्या आहेत. काळजीपूर्वक बघा, लिहा आणि त्याचं जास्तीत जास्त रिपिटेशन करा, पुनरावृत्ती करा. ठीक आहे. अध्यापन प्रतिमानांचे वर्गीकरण साचेबंद स्वरूपाचे नाही. हे बघा, हे वाक्य महत्त्वाचं आहे. याआधी एक प्रश्न येऊन गेलेला आहे की अध्यापन प्रतिमानांचे वर्गीकरण साचेबंद स्वरूपाचे आहे. बरोबर आहे की चूक आहे सांगा. हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे वाक्य, तरच ते सांगता येणार आहे. ठीक आहे, ओके. अध्यापनासंबंधीचा नवा दृष्टिकोन प्रवर्तित करण्याचे आणि अध्यापनाची प्रतिमाने विकसित करण्याचे कर्तृत्व मार्शा विल व ब्रूस जॉईस यांचे असूनही ते सर्व श्रेय आपल्याकडे न घेता विविध उपपत्तींच्या जनकांना देतात. हे महत्त्वाचं आहे. सर्व श्रेय त्यांनी स्वतःकडे ठेवलेलं नाही, ते इतरांना पण ते श्रेय दिलेलं आहे. हे बघा, या ठिकाणी ही जी प्रतिमानं आहेत ही महत्त्वाची आहेत, अत्यंत महत्त्वाची प्रतिमानं आहेत. हे बघा, अध्यापनाची प्रतिमाने आणि त्यांना
आणि त्यांना आधारभूत मानसिक विचार किंवा उपपत्ती मांडणारे उपपत्तिकार. हे महत्त्वाचं आहे. जोड्या लावांमध्ये पण येतात किंवा सरळ सरळ प्रश्न येतो, काही येतं. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. स्क्रीनशॉट काढून ठेवा किंवा कुठेतरी लिहून ठेवा आणि पाठच करा. याचा तुम्हाला TETमध्ये नक्कीच 2 ते 3 मार्काला फायदा होईल. ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमाने आणि आधारभूत उपपत्तिकार. पहिलं आहे ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमाने. अशी 4 गट आहेत. मग असे आपण बोललो 4 कुलामध्ये आहेत 22 प्रतिमानं. तर पहिलं कुल आहे ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमाने. त्यामध्ये आहे उद्गमन प्रतिमान. कोणाचा आहे? हिल्डा टाबा. पुढचा आहे संकल्पना प्राप्ती प्रतिमान. कोणाचा आहे? जेरॉम ब्रुनर. पुढचा आहे बोधात्मक विकास प्रतिमान. कोणाचा आहे? जीन पियाजे. पुढचा आहे अग्रत संघटक प्रतिमान. कोणाचा आहे? डेव्हिड आसोबेल यांचा आहे. पुढचा आहे पृच्छा प्रशिक्षण प्रतिमान. कोणाचं आहे? रिचर्ड सचमन. पुढचा आहे स्मृती प्रतिमान. कोणाचा आहे? जेरी लुकस यांचं आहे. त्यानंतर त्याच्या पुढचं प्रतिमान आहे जीवशास्त्रीय पृच्छा प्रतिमान. ते कोणाचं आहे? जोसेफ श्वाब. या ठिकाणी थोडंसं हायलायटर चेंज झालेलं आहे, असो तुमच्या लक्षात येईल ते समोरासमोर असल्यामुळे. अशा प्रकारची 7 प्रतिमानं ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमानामध्ये आहे. हा प्रश्न पण याच्या आधी आलेला आहे की ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमाने या कुलामध्ये किती उपप्रतिमाने आहेत? तर 7 प्रतिमानं आहेत. हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. यामध्ये माहिती कशीही उलटीपालटी येऊ शकते. कितीही उपप्रश्न यामध्ये कितीही प्रश्न उपप्रश्न बनू शकतात. त्यामुळे हे फार महत्त्वाचं आहे मित्रांनो, फार महत्त्वाचं आहे. पाठच करा असं मी सांगेल. हे म्हणजे हे 4ही कुल 22 प्रतिमानं. ठीक आहे. हे फक्त 7 आहेत आणि उरलेले पुढे आहेतच पुढच्या स्लाईडमध्ये. दुसरं आहे व्यक्तिगत विकास प्रतिमाने. यामध्ये आहे 4 प्रतिमानं आहेत. पहिलं आहे अनिर्देशित अध्यापन प्रतिमान. कोणाचं आहे? कार्ल रॉजर्स. पुढचं आहे सर्जनात्मक प्रतिमान. हे आहे विल्यम गॉर्डन यांचं. त्याच्यानंतरचं आहे जाणीव जागृती प्रतिमान. हे जॉर्ज ब्राऊन आणि विल्यम शू यांचं आहे. पुढचं आहे संकल्पनात्मक प्रणाली प्रतिमान. हे आहे डेव्हिड हंट. आता या ठिकाणी हे संकल्पनात्मक प्रणाली प्रतिमान आहे आणि हे संकल्पना प्राप्ती प्रतिमान होतं. ठीक आहे. 2 नंबरचं बघा जेरॉम ब्रुनर यांचं, ते संकल्पना प्राप्ती प्रतिमान होतं आणि हे संकल्पनात्मक प्रणाली प्रतिमान आहे. अगदी किंचित फरक आहे, लक्षात घ्या. गोंधळ झाला, मार्क गेला, TET नापास. ठीक आहे. त्यामुळे असं करू नका. एक मार्क महत्त्वाचा आहे. ज्या विद्यार्थ्यांना 88, 89 मार्क मिळतात त्यांना कळतं ते, किंवा कॅटेगरीवाल्यांना 81, 80 पडतात त्यांनाच ते कळतं. एक मार्क खूप महत्त्वाचा असतो. त्यामुळे हे महत्त्वाचं आहे. ठीक आहे. पुढे तिसरा गट आहे आपला सामाजिक आंतरक्रिया प्रतिमाने. यामध्ये आहे न्यायतत्वशास्त्रीय शोध प्रतिमान. हे कोणाचं आहे? डोनाल्ड ऑलिव्हर आणि जेम्स शेवर यांचं आहे. पुढचं आहे समूह अन्वेषण प्रतिमान. हे आहे हर्बर्ट थेलन व जॉन डू यांचं. पुढचं आहे सामाजिक अभिरूपता प्रतिमान. हे सरीन बुकॉक यांचं आहे. पुढचं आहे सामाजिक पृच्छा प्रतिमान. हे बायरन मॉसिलस आणि बेंजामिन कॉक्स यांचं आहे. पुढचं आहे भूमिका पालन प्रतिमान. हे फॅनी शेफर आणि जॉर्ज शेफर यांचं आहे. त्याच्या पुढचं आहे प्रयोगशाळा प्राप्ती प्रतिमान. हे बेथल व मॉइन यांचं आहे. त्याच्या पुढचं आहे वर्गसभा प्रतिमान. हे विल्यम ग्लॉसर यांचं आहे. ठीक आहे. अशा पद्धतीचे यामध्ये देखील 7 प्रतिमानं आहेत आणि त्यांचे 7ही प्रतिमानांचे जनक या ठिकाणी समोर दिलेले आहेत. त्यांचे उपपत्तिकार प्रतिमानकार आपण पुढे दिलेले आहेत. त्याच्या पुढचं शेवटचं कुल आहे ते म्हणजे वर्तन परिवर्तन प्रतिमाने. यामध्ये 6 प्रतिमानं आहेत. यामध्ये पहिलं प्रतिमान आहे संभवनीयता व्यवस्थापन प्रतिमान, जे BF स्किनर यांचं आहे. पुढचं आहे आत्मनियंत्रण प्रतिमान. हे देखील BF स्किनर यांचं आहे. पुढचं प्रतिमान आहे प्रशिक्षण प्रतिमान. हे रॉबर्ट गॅग्ने यांचं आहे. गॅग्ने असं म्हटलं जातं यांचं आहे. पुढचं आहे मानसिक ताण कपात प्रतिमान. हे जे वुल्फ यांचं आहे. पुढचं आहे आत्मविश्वास प्रशिक्षण प्रतिमान. हे देखील जे वुल्फ यांचं आहे. आणि शेवटचं निसंवेदन क्षमता प्रतिमान. हे देखील जे वुल्फ यांचंच या ठिकाणी आहे. हे 3ही प्रतिमानं जे वुल्फ यांची आहेत, लक्षात घ्या. आणि वरची 2ही प्रतिमानं स्किनर यांची आहेत. ठीक आहे. ही लक्षात घ्यायची आहेत. आता या 4ही प्रतिमानांची थोडक्यात माहिती आपण बघणार आहोत. ही प्रतिमानं अशी 4 का केली, त्यांचे उद्देश काय आहेत त्यांचे, हे आपण थोडक्यात बघून घेणार आहोत. तर या ठिकाणी पहिलं प्रतिमान आहे ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमान. ठीक आहे. हे बघा
ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमाने. यामध्ये काय आहे महत्त्वाची माहिती? ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमानांचे प्रमुख उद्दिष्ट ज्ञानात्मक, वैचारिक व बौद्धिक अंगाचा विकास घडवून आणणे हे असते. या ज्ञान प्रक्रियाकरणात खालील गोष्टींचा समावेश होतो. कोणत्या गोष्टींचा समावेश होतो? तर प्राप्त परिस्थिती किंवा साधनांच्या माध्यमातून माहिती किंवा ज्ञानघन गोळा करण्याचे व संग्रह करण्याचे कौशल्य निर्माण करणे, प्राप्त माहितीचे ज्ञानाचे विश्लेषण वर्गीकरण करून त्यातून संकल्पना विकसित करण्याची क्षमता विकसित करणे, समस्यांचा शोध घेऊन त्यांचे निराकरण करण्याची क्षमता विकसित करणे, उद्गामी व अवगामी विचार प्रक्रियेची क्षमता विकसित करणे. या गटातील बहुतेक प्रतिमाने, बघा खालचं वाक्य, या गटातील बहुतेक प्रतिमाने शालेय विषयाशी निगडीत असतात. महत्त्वाचं वाक्य आहे, बहुतेक प्रतिमाने ही शालेय विषयाशी निगडीत असतात. पुढे आहे दुसरं कुल आहे व्यक्तिगत विकास प्रतिमाने. यामध्ये आहे व्यक्तिगत विकास प्रतिमानाचे प्रमुख उद्दिष्ट विद्यार्थ्यांच्या व्यक्ती वैशिष्ट्ये, ठीक आहे, व सुप्त शक्तींचा शोध घेऊन विकास करणे हे असते. विकासाचे व्यक्तिगत अंग भावनाधिष्ठित असते. या प्रतिमानांची पुढील वैशिष्ट्ये सांगता येतील. बघा ही वैशिष्ट्ये पुन्हा: विद्यार्थ्यांच्या व्यक्तिवैशिष्ट्यांचा विकास करून त्यांचे भावजीवन अधिक समृद्ध करणे, त्याद्वारे सामाजिक वातावरण व एकूण पर्यावरणाशी सर्जनशील संबंध प्रस्थापित करण्यास त्यांना मदत करणे, व्यक्तिमत्वातील लवचिकता साध्य करणे, परिसराशी क्रियाशील होण्यास मदत करणे, व्यक्तीच्या अंगच्या गुणांचा विकास होऊन व्यक्तिमत्वाला आकार देण्यास मदत करणे. त्यानंतर एवढीच मुद्दे या ठिकाणी आहेत, वैशिष्ट्ये. वरील उद्दिष्टे साध्य करण्यासाठी वर्गाच्या 4 भिंतींमधील अध्यापनासोबत बाह्य परिसराचा विचार करावा लागतो. म्हणजेच काय, तर वर्गांतर्गत आंतरक्रिया न करता केवळ बाह्य आंतरक्रिया देखील महत्त्वाची आहे यामध्ये, ठीक आहे. पुढचा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी असणार आहे तिसरं कुल आहे सामाजिक आंतरक्रिया प्रतिमाने. हे तिसरं कुल आहे. यामध्ये शिक्षणाच्या अनेक उद्दिष्टांपैकी एक महत्त्वाचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांच्या सामाजिक अंगाचा विकास, नागरिकत्वाचा विकास हे मानले जाते. विद्यार्थ्यांचे शालेय समाजातील इतर व्यक्तींशी योग्य प्रकारे संबंध प्रस्थापित करून त्यांच्यात सामाजिक जाणीव, सामाजिक जबाबदारी व लोकशाही मूल्यांचे बीजारोपण करण्याची जबाबदारी शिक्षणावर पडली आहे. सामाजिक आंतरक्रिया प्रतिमाने ही उद्दिष्टे साध्य करण्याचा प्रयत्न करतात. सामाजिक आंतरक्रिया प्रतिमाने ही सामाजिक आहेत. सामाजिक उद्दिष्ट, सामाजिक जबाबदारी, लोकशाही मूल्यांचा बीजारोपण याद्वारे करण्याची जबाबदारी जी आहे ती या प्रतिमानांद्वारे केली जाते. ती प्रतिमाने यासाठी बांधलेली आहेत, ठीक आहे. समाजातील विविध अनिष्ट प्रश्नांचे निरीक्षण करणे, त्याच्यामध्ये चर्चा करणे, अनिष्ट प्रथांचे बळी झालेल्या व्यक्तींच्या मुलाखती घेणे इत्यादी गोष्टींचा विचार या प्रतिमानामध्ये केला जातो. समाजाशी संबंधित आहे. पहिलं प्रतिमान जे आपण पाहिलं ज्ञान प्रक्रियाकरण, त्यामध्ये शालेय विषयाशी संबंधित होतं. हे व्यक्तिगत विकास व्यक्तीशी संबंधित होतं आणि हे सामाजिक आंतरक्रिया प्रतिमान समाजाशी संबंधित आहे. आता हे चौथं जे प्रतिमान आहे हे आहे वर्तन परिवर्तन प्रतिमान, ठीक आहे. वर्तन परिवर्तन प्रतिमान यामध्ये काय दिलेलं आहे बघा. वर्तन परिवर्तन सिद्धांतावर आधारित अध्ययन उत्पत्तीनुसार शिक्षणात विद्यार्थ्यांच्या बाह्यदृश्य वर्तन परिवर्तनावर भर दिला जातो. अध्ययन अनुभवांची विशिष्ट प्रकारची क्रमबद्ध रचना व प्रबलीकरण प्रक्रियाद्वारा हे वर्तन परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न करणारी प्रतिमाने या गटात मोडत असतात. बघा उदाहरणार्थ दिलेलं आहे खाली. संयमाने वागणे, तणाव असलेल्या परिस्थितीतही समतोल राखता येणे, आवश्यक तेथे पुढाकार घेऊन कामे करणे इत्यादी या प्रतिमानामुळे विद्यार्थ्यांच्या भावनिक विकासाला मदत होतेच, पण सामाजिक जीवनातही बदल होत असतो. अध्यापनातून विविध उद्दिष्टे साध्य करावयाची असल्यामुळे शिक्षकाला केवळ एका गटातील प्रतिमानांचा विचार करून चालणार नाही, तर प्रत्येक गटातील काही किमान प्रतिमानांचा वापर या ठिकाणी करावा लागणार आहे. असे न केल्यास विद्यार्थी केवळ पाठ्यपुस्तके शिकेल, व्यक्तिमत्व विकासात व समाजाचा एक घटक म्हणून असलेल्या जबाबदारीत तो फार मागे पडणार आहे. त्यामुळे या प्रतिमानांची अतिशय महत्त्वाची उद्दिष्टे आपण या ठिकाणी पाहिलेली आहेत. यांची थोडक्यात माहिती देखील आपण या ठिकाणी घेतलेली आहे. आणि ह्या अध्यापन प्रतिमानांची काही वैशिष्ट्ये आहेत. पूर्ण 22 प्रतिमाने आणि ती 4 कुलामध्ये विभागलेली आहेत. त्यांची वैशिष्ट्ये आपण थोडक्यात बघणार आहोत. या वैशिष्ट्यांवरही प्रश्न येत असतात, त्यामुळे वैशिष्ट्ये बघा. पहिलं वैशिष्ट्य आहे या प्रतिमानांना मानसशास्त्राची तात्विक बैठक आहे. दुसरं वैशिष्ट्य आहे या प्रतिमानांमुळे अध्ययनार्थ्याला म्हणजेच विद्यार्थ्याला कोणत्याही एकाच साच्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न होत नाही. पुढचं आहे विद्यार्थ्याला निरनिराळ्या परिसरात वावरण्याची संधी मिळते. चौथा आहे अभ्यासक्रम ठरवितानाही या प्रतिमानांचा उपयोग होऊ शकतो. पाचवा आहे विद्यार्थ्यांची कुवत, अभिरुची, विषयाचा आशय, विद्यार्थ्यांचा परिसर या सर्वांचा विचार करून विविध प्रतिमानांचे मिश्रण करता येते. जसं की आपण पाहिलं की हे प्रतिमानं जे आहे ती साचेबंद नाही आहेत, त्यामध्ये सुधारणा त्यामध्ये
बदल करता येऊ शकतो. ठीक आहे. पुढचं आहे शेवटचं वैशिष्ट्य, व्यक्तिविकास साधण्यासाठी प्रतिमाने उपयुक्त ठरतात. अशा पद्धतीने प्रतिमानांची वैशिष्ट्ये वगैरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिली. आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा होता आणि जेवढी काही महत्त्वाची माहिती या 6व्या घटकामध्ये 6व्या धड्यामध्ये होती ती मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा पद्धतीने आजचा हा व्हिडिओ मी या ठिकाणी इथे थांबवतोय. अजूनही काही महत्त्वाची माहिती असेल, 7व्या घटकामध्ये काही महत्त्वाची माहिती असेल तर तो आपण एक शेवटचा व्हिडिओ करूच. तुर्तास आजचा व्हिडिओ इथेच थांबवतोय. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.